लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निकाल सुद्धा लागले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिलाय. नेमकं काय झालंय? जरी एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत, बहुमताकडे आहेत, तरी सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा का दिला हे आपण समजून घेऊयात. निवडणूक जिंकल्यानंतर विजयी उमेदवाराला निवडणूक आयोगाच्या मार्फत फॉर्म 22 हा दिला जातो आणि याची औपचारिक कॉपी ही पाठवल्या जाते लोकसभेच्या सचिवांकडे. 273 हा बहुमताचा आकडा आहे. आता सर्वात मोठा पक्ष जो ठरलेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, 240 जागा आहे, पण एनडीएकडे 292 जागा आहेत. तर राष्ट्रपती जो मोठा पक्ष आहे त्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बोलावतं आणि प्रधानमंत्री आता 8 जून रोजी जे शपथ घेणार आहेत त्यांनी आपला दावा जो आहे पेश केलाय. पण हा करण्यापूर्वी 17वी लोकसभा जी होती त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा दिलाय आणि प्रधानमंत्री 8 जून रोजी त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथ घेणार आहेत. अशाच माहितीसाठी अभ्यास लक्ष ॲप डाउनलोड करा.